कोण कोण आहे असं विचारतं की नवऱ्याला भाजीला काय करू, भाजीला करू. मी तसंच करत असते, 2-3 वेळा कॉल करत असते, विचारत असते आज स्वयंपाक काय करू स्वयंपाक. मिस्टर म्हणतात कर तुझ्या काहीतरी मनावर. मग शेवटी कुठं काहीतरी मग मी करत असते माझ्या मनानुसारच. पण विचारायचा प्रयत्न हे करायचं भाजीला काय करू हे सगळेजण विचारतात. तसं मी पण विचारलं माझ्या मिस्टरांना. मिस्टर माझे रोज विचारतात तू मला विचारते माझ्या मनानुसार तर तू काय करत नाही. ठीक आहे चला म्हणलं, मला शेवटी विचारून शेवटी म्हणलं जाऊ द्या म्हणलं शेव दिसला म्हणलं चला म्हणलं शेवभाजीच करूया. तर त्यासाठी सुरुवातीला काय केलं मी, शेवभाजीसाठी ग्रेव्हीसाठी टमाटे, कांदे, अद्रक आणि थोडीशी लसूण आणि थोडासा कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून एकदम बारीक मी मिक्सरमधून पेस्ट करून घेतली. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय केलं, कढईमध्ये तेल घेतलं. कढईमध्ये तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. जी ग्रेव्ही केली होती त्याच्यामध्ये टाकून घेतली. ग्रेव्ही एकदम मंद आचेवरती एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. कारण ग्रेव्ही जेवढी भाजी एकदम मस्त भाजली ना तेवढी ती ग्रेव्हीला चांगली तर भाजीलाही चव येऊन जाते. त्यामध्ये काय केलं, एकदम बारीक मंद आचेवर तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं, परत थोडासा घरगुती मसाला टाकला आणि कांदा मसाला टाकला आणि थोडेसे काळी मिरची पावडर टाकली. कारण तुमच्याकडे जर एक्स्ट्रा मसाले असेल तर तुम्ही टाकू शकता. कारण मला आणि थोडीशी हळद टाकली, हळद पण थोडीशी टाकली, जास्त नाही टाकलेली. सगळे मसाले काय करायचं एकत्र एकदम बारीक परतून घ्यायचं. एकदम मंद आचेवर ह्याचं पण तेल सुटेपर्यंत एकदम बारीक असं परतून घ्यायचं. कारण जेवढे मसाले आतमध्ये तेलामध्ये एकदम बारीक करचाल तेवढे ते त्याची चव टेस्ट येऊन जाते आणि मस्त पण लागतात. आणि बघा पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला पूर्ण ग्रेव्हीमध्ये मसाले पूर्ण ॲड करून घेतलेत मी. एकदम पूर्ण मंद आचेवरती भाजून घेतलेत सगळे मसाले. आणि तेल सुटेपर्यंत हे भाजीपर्यंत मी साईडला थोडंसं गरम पाण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही गरम पाणी ठेवायचं, कारण कधी पण ग्रेव्हीमध्ये थंड पाणी टाकल्यानंतर ग्रेव्ही एवढी चव लागत नाही आणि जसा पाहिजे तसा कट आपल्याला ग्रेव्हीला येत नाही. कारण तुम्ही जे गरम पाणी टाकलात ना तर कट एकदम भारी येतो आणि तरी पण अशी मस्त दिसते की बसच. तेल सुटेपर्यंत पूर्ण मसाले मी एकत्र फ्राय करून घेतले आहे. हे बघा एकदम भारी. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एकदम ग्रेव्ही अशी एकदम भारी झाली. आता ह्याच्यामध्ये बघा काय करायचं आहे, मी जे गरम पाणी करायला ठेवलं त्यांना ते चांगलं कडकडीत उकळून घेतलं पाणी. आणि त्या मसाल्यामध्ये तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता पाणी. हे बघा पाणी टाकलं सुरुवातीला असतं त्याच्या अशा मस्त उकळी 2 मिनटं जरी उकळी काढली ना तर एकदम असा बारीक कट येऊन जातो आणि एकदम चमचमीत अशी शेवभाजी होते. एकदम धाबा स्टाईल भाजी, घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यापासून हे आपण बनवू शकता. एकदम हे बघा भाजी जेवढी उकळू देसाल तेवढे हे बघा एकदम बारीक कट येऊन जातो, कारण जेवढं मंदाच्यावरती. आणि शेव टाकते वेळेस काय करायचं, सुरुवातीला गॅस पूर्ण बंद करायचा. भाजी जी आपण ग्रेव्ही केली आहे किंवा जो मसाला केला ते एकदम थंड होऊ द्यायचा. त्याच्यानंतर जे शेव आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. कारण तुम्ही जर एकदम उकळते ह्याच्यात टाकलं तर ते शेव व्यवस्थित दिसणार नाही, कारण ते पूर्ण मग बेसनसारखं होऊन जाईल. तर त्यासाठी काय करायचं, एकदम गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं गरम असताना म्हणजे जेवणाच्या आधी जरी केलं 5-10 मिनटं भाजी तरी झटपट भाजी होऊन जाते. एकदम गॅस बंद करून घ्यायचा आणि बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायचा. मग शेव टाकल्यानंतर अशी एकदम मस्त भाजी होऊन जाते. एकदम झटपट आणि घरच्या घरी धाबा स्टाईल म्हटलं तरी चालेल, कारण बाहेर खाण्यापेक्षा एकदम घरी असं चमचमीत खाल्लेलं केव्हाही बरं.